गोदावरी महामंडळाची 87वी बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या निमित्तानं जे काही प्रशासकीय निर्णय आहेत ते आपण नेहमीच घेतोय, परंतु या व्यतिरिक्त जो महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे, त्या अनुषंगिक विशेष करून मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे. विशेष करून पश्चिम वाहिन्यांचे पाणी आपण जे गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत, साधारण 80 TMC पाणी आहे. ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता प्रकल्प आराखडा आपला जवळजवळ जानेवारीपर्यंत शासनाला सादर होईल. त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. साधारण या प्रकल्पाला प्राथमिक अंदाज आहे की साधारण 70,000 कोटी रुपये खर्च येईल. पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण करून तो एक प्रकल्प अहवाल गोदावरी महामंडळाच्या मार्फत तयार करण्यात यावा असा आज आपण त्यामध्ये निर्णय केला. 2 दिवसापूर्वी मुंबई येथे आपण एक कार्यशाळा घेतलेली होती. त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख पायाभूत सुविधामध्ये किंवा धरणांच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, त्यांना बोलवलं होतं. प्रमुख वित्त संस्था देशभरातल्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे, आपला प्रकल्प आहे जो आहे नदीजोड प्रकल्प आहे जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे, असे 3-4 प्रकल्प त्यांच्यापुढे आम्ही सादरीकरण केलं आहे. हायब्रिड एन्युटी प्रकल्प धोरणाच्या अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत असं प्रकारचं मी एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. पूर्वी पूर्वी करायचे, आता हायब्रिड एन्युटीमध्ये तो प्रकल्प आपण माध्यमातून करावं. आणि मग त्या सगळ्या जो 12-13 संस्था आल्या होत्या प्रकल्प त्यासाठी खाजगी संस्था, त्यांनी आणि मग वित्त संस्थांनीसुद्धा त्यांच्या मनातल्या काही शंका होत्या त्या उपस्थित केल्या. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा ही संकल्पना होती की अशा पद्धतीचा वर्कशॉप तुम्ही अरेंज करा आणि त्याला अतिशय चांगलं यश मिळालं. मुख्यमंत्र्यांचे वित्तीय सल्लागार माननीय प्रवीण परदेशीजी होते आणि अन्य आमच्या शासनातले आमचे अपर मुख्य सचिव होते, सगळे अधिकारी होते. परंतु बऱ्याच गोष्टी आम्हाला बँकांकडून किंवा प्रकल्प करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांकडून ज्या सूचना मिळाल्या त्यामुळे त्याचा अंतर्भाव तर करतो आहे. म्हणजे एक परिपूर्ण प्रस्ताव जो इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली राहील, म्हणजे ज्यामुळं हे सगळे लोक आकर्षित होतील. कारण एक प्रकल्प आता नळगंगा वैनगंगा प्रकल्प 80,000 कोटीचा आहे, आपला गोदावरीचा प्रकल्प 70,000 कोटीचा आहे. तर त्याकरता आम्ही अतिशय एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे. 2 दिवसापूर्वी झाल्यामुळे आता आम्ही इंटरनल परत आम्ही बसणार आहोत सगळे अधिकारी, आमचे सल्लागार, आणि मग जे प्रश्न वित्त ज्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत किंवा या पायाभूत सुविधांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत ते आपण ॲड्रेस करू. शेवटी त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन आपण ती पुढं कार्यवाही करू. म्हणजे एक मोठं पाऊल आपण टाकलेलं आहे आणि नुसतं काही घोषणा राहिलेली नाही आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 60 कोटी रुपये त्या DPRसाठी या गोदावरीच्या करता दिलेले होते, 60 कोटी रुपये.
तर त्या आता तो DPR जून 2026ला आमच्याकडे सादर होईल, जानेवारी 2026ला. परंतु आम्ही या 2 दिवसाच्या पूर्वी झालेल्या वर्कशॉपमध्ये, कार्यशाळेमध्ये आम्ही त्या सगळ्या कंपन्यांना अधिकार दिलेले आहेत. तुमच्या स्तरावर तुम्हाला जर वाटत असेल की आणखीन तुम्हाला नवीन इंजिनिअरिंग काही डिझाईन करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन इकॉनॉमिक होऊ शकतं, आणखीन त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी आम्ही निर्माण करू शकतो, तर ते सुद्धा त्यांना आता फ्रीडम दिलेलं आहे आपण. त्यामुळे त्यांनी जरी त्यांनी स्वतंत्र प्रकल्प तयार केला तर त्यालासुद्धा आमची काही आक्षेप नाही आहे. परंतु एक बेंचमार्किंग पाहिजे होतं, म्हणून आपण जे आता जे 60 कोटी रुपये खर्च करून केलं आहे ते एक बेंचमार्किंग तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते सुधारणा करते. तर मला वाटतं एक मोठं पाऊल आम्ही त्या दृष्टीने टाकलेलं आहे. त्याचबरोबरीनं विशेष करून आज महामंडळाच्या स्तरावर महामंडळाची स्वतःची उत्पन्नाची स्रोत निर्माण करण्यासाठी आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलरचं उपक्रम राबवावा. तो जायकवाडला आणखीन जो 1000 मेगावॉटचा आपण NTPCचं काम दिलेलं आहे. आणखीन तिथे तेवढ्या क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प महामंडळात करता येईल का? जिथे जिथे अशा पद्धतीने आणि आणखीन मग जे आता सल्लागाराची नेमणूक करून 100 मेगावॉट होऊ शकतो का, 500चा होऊ शकतो का, 1000 मेगावॉट होऊ शकतो. कारण हे जे आता आपण 1000 मेगावॉट दिलेलं आहे याच्यात फक्त 5% जागा गुंते. म्हणजे ही जे 1000 मेगावॉट NTPC दिलं आहे ते धरणाची एकूण फक्त 5% ते जागा राहणार आहे, क्षेत्र व्यापणार आहे, 5% क्षेत्र फक्त. तर किती जागा उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही अंदाज करा. नाही, एक 1000चा आहे. त्यामुळे तर तो एक आपण, आणि आता मुळा डॅम आहे, मुळा धरणावर करता येईल का? जे जे धरणं आपली उपलब्ध आहेत, विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आपल्या उपसा सिंचन योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, धाराशिवमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, अशा सर्व ठिकाणी या सोलरायझेशन करून आता त्या ठिकाणी मग कॅप्टिव्ह पॉवरसुद्धा आपल्याला जर नेट मिटरिंग पद्धतीने आपल्या पंपाची गरज भागवता आली आपल्याला, तर मला वाटतं दरवर्षी 10-20 कोटी, 25 कोटी, 50 कोटीपर्यंत आपला विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. शासनाचा पैसा वाचेल, महामंडळ अतिरिक्त उत्पन्न तयार होईल, आणि जे काही प्रकल्प मग निधीअभावी छोटे छोटे त्या भागातले 10 कोटीचे 20 कोटीचे जे निधीअभावी पेंडिंग असतात त्याला किती देता येईल, असा एक पहिला प्रयोग आम्ही आता त्यानिमित्तानं निर्णय केलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आपण आता द्यायचा निर्णय केला. त्यासाठी सल्लागार नेमतो आपण कृष्णा खोऱ्यामध्ये आणि इकडे, की जेवढे आपले जेवढे उपसा सिंचन योजना आहेत तर त्या सगळ्या उपसा सिंचन योजनेचं दुरुस्ती, देखभाल ही जी आपण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये मार्फत करतो, त्याच्यात ताळमेळ एवढा आहे. आता आम्ही विभागाचं आता एकत्रीकरण करायचा प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका जिल्ह्याला एक AC, 2 AC आहेत, एक मॅनेजमेंटचं काम करतो, एक कन्स्ट्रक्शनचं काम करतो. तशी तर आवश्यकता नाही आहे, की बरेच प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत, त्या पदे तसेच राहिलेले आहेत. तर ते एकाच AC खाली आम्ही आणतो. आता ते मोठं रिस्ट्रक्चरिंग काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्याला मनुष्यबळ उपलब्ध होईल, नंबर 1. आणि हे जे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे लोक स्वतंत्र काम करायची चीफ इंजिनियरच्या हाताखाली, त्या सगळ्या डिव्हिजन आता त्या संबंधित ECच्या अंडर देऊन टाकले. तर त्यामुळं त्यांनी आता त्या विभागाच्या ECला रिपोर्ट करायचं, आणि तो EC अकाउंटेबल राहील. नाही तर एक पंप बंद पडला तर 6-6 महिने रिपेअर होत नाही. आज नाही, सुरू झाली प्रक्रिया, तर मान्यता दिली आपण. आता फक्त अंतिम प्रस्ताव मी दोन्ही EDची कमिटी नेमलेली आहे. बहुतेक ह्या महिन्याखेर तो प्रस्ताव येईल आमच्या पुढं मान्यता द्यायला. म्हणजे जे रिस्ट्रक्चरिंग झालं त्याला मान्यता द्यायची, करण्याबद्दल तर निर्णय झालेला आहे. आता आपल्या संभाजीनगरमध्ये जे ज्ञानेश्वर उद्यान आपलं आहे पैठणचं, त्यासुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर करायला सांगितलं आहे मी आज, की ते सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये. तर पूर्वी मला आठवतं आम्ही महाविद्यालयात असताना त्यावेळी असा निर्णय आला की वृंदावनच्या धर्तीवरती विकसित करावं. मी परवा जायकवाडीच्या पाणी पूजनाला गेलो, त्याची एवढी वाईट अवस्था होती की आपल्या संभाजीनगर आणि विशेष मराठवाड्याकरता तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होऊ शकतो. म्हणून आम्ही तो आता एक मोठा पर्यटन विकासामध्ये आम्ही आता आमचं स्वतःचं पर्यटन विकास
धोरण आम्ही घेतलेलं आहे महामंडळाच्या वतीने आणि आता त्यासाठी सल्लागाराची नेमणूक केलेली आहे आपण आता म्हणजे टेंडरसाठी टेंडर्स गेलेले आहेत आणि मला वाटतं त्यातून मग हा जायकवाडीचा संपूर्ण प्रकल्प जो आहे म्हणजे ज्ञानेश्वर उद्यान असेल तिथं वॉटर स्पोर्ट्स असेल तो मोठ्या प्रमाणात त्याला आम्ही आता मग महामंडळाच्या बाजून विकसित करतो की ज्यामुळे लोकांना आज ती पूर्ण जागा वापरत नाही आहे दुर्दैवाने. तसं मी आता उजनीचा जवळजवळ पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाचा 650 कोटीचा प्रकल्प तयार झालेला आहे पर्यटनाचा. जायकवाडीत सुद्धा मोठा होऊ शकतो ना एवढं जमीन ताब्यात आहे आपल्या भूसंपादन काही नाही आहे तर त्या दृष्टीने आम्ही तो एक निर्णय केलेला आहे. माजलगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शैक्षणिक व पर्यटन विकासासंदर्भात एक काही प्रस्ताव आमच्या आला होता एकात्मिक प्रकल्प करावा त्यालासुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहिरात द्यावी आणि त्या ठिकाणी निविदा मागवाव्यात असा आपण आज निर्णय घेतलेला आहे. श्री क्षेत्र तुळजाभवानीला मी गेलो होतो त्यावेळी रामदारा प्रकल्प जो आहे आता प्रचंड मोठा ते तलाव झालेला आहे तर त्या ठिकाणी बोटिंग आणि अन्य सुशोभीकरणाचं काम तो तुळजापूर विकास आराखडा तयार करणार प्राधिकरण करणार आहे पण ते 100 कोटीचं काम महामंडळाने करावं निधी उपलब्ध ते करणार आहे तो आम्ही निर्णय घेतला काम आपल्या वतीने आपण ते करूया. मध्ये मग काही आपण आपल्या भागामध्ये जुने जे केटीवेअर आहेत बहुतांशी जुने केटीवेअर 25-25 वर्ष झाले त्या केटीवेअरना त्याची पडझड होते. आता आम्ही सगळ्या केटीवेअरचं रूपांतर साधारण ज्याला तो व्हर्टिकल बॅरेज आहेत त्यामध्ये ते त्या रूपांतर करावं म्हणजे क्षमता तेवढीच राहणार आहे पण बऱ्याच वेळा आपण पाहतो केटीवेअर फुटले वाहून गेले ते फळ्या काढायला माणसं नाही आहेत हां म्हणजे मग त्याला मेकॅनिकल गेट राहतील म्हणजे मेकॅनिकल ऑपरेट गेट्स राहतील बंधारी क्षमता तेवढीच राहील फक्त थोडं मेकॅनाईज करू आपण म्हणजे ज्यावेळा फ्लड कंट्रोलमध्ये आणि आता तर पुराची स्थिती अशी की काय कधी पूर येतील याच्यावर क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे तर आम्ही बहुतांशी केटीवेअरमध्ये व्हर्टिकल त्या पद्धतीचे गेट्स बसून त्या उपबंधाऱ्याचं रूपांतर करायचं आपण ठरवलं आहे. बऱ्याच ठिकाणी महामंडळाच्या त्या नद्या बाजूला बरेच काही ठिकाणी क्षेत्र खचलेलं आहे तिथं संरक्षण भिंत बांधावेत अशा प्रकारचा एक निर्णय आपण त्याचा हे करायला सांगितलं सर्वेक्षण त्यांना. मला वाटतं बाकीच्या मग हिंगोली जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी सुकळी व दिग्रस या 2 साठवण बंधाऱ्याकरता आपण आज 225 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली आपण तर तो अनुशेषमधला जिल्हा आहे हिंगोली दिग्रस आणि सुकळी हां लघु प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकोद व शिवणी टाकळी या 2 मध्यम प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेमध्ये बंधनरिकाद्वारे PDNमध्ये आपण 300 कोटी रुपये किमतीच्या कामाचा निर्णय त्यासाठी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या तालुक्यामध्ये साधारण एकूण 9,217 हेक्टर क्षेत्राला अधिक सिंचन लाभ मिळणार आहे. नंतर छत्रपती संभाजीनगरमधील वाकूद प्रकल्पातील पिंपळगाव वळण इथे अस्तित्वात असलेल्या कोपा बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर करायचं त्याला 25 कोटी रुपयाच्या कामाला आपण मान्यता दिली आहे. नंतर याच्यामध्ये आपल्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांच्या मागणीनुसार सेल व मानवत तालुक्यातील 54 गावांना पाणी उपलब्ध करून देणे तसं पूर्णा प्रकल्पातील जिंतूर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही आता आदेश दिलेले आहेत. पाणी उपलब्ध आहे पण बऱ्याचशा भागांमध्ये जे येलदरी मला वाटतं प्रकल्पातून आज पूर्ण क्षमतेने पाणी वापरलं जात नाही त्यामुळं पाणी उचलून त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत तलाव आहेत मायनर टँक्स आहेत ते भरून द्यायचा आम्ही आज निर्णय घेतला की त्याचं सर्वेक्षण ताबडतोब करावं असे आज त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे कारण पाणी उपलब्ध आहे आणि वापरलं जात नाही. त्याचबरोबर आज सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील जे बंधारे आहेत तर त्याला आता मान्य केलं आम्ही पण ते MWR पुढे गेलेलं आहे राज्यपालाच्या मान्यतेसाठी गेलेलं आहे आणि मग ते MWRची मान्यता घेऊन आपण ते काम सुरू करू.
अजिंठा बंधाऱ्याचे कामसुद्धा जे आहेत त्याचा संकल्पन मंजूर केला आपण आणि त्यातसुद्धा ते SITCला सादर करण्यात आलेलं आहे. मला वाटतं त्यासुद्धा कामाला आपण आता 1200 हेक्टरचं काम त्याच्यामध्ये हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल त्याला आपण आता मान्यता देतो आहे. सोयगाव प्रकल्पातून जंगलातांडा प्रकल्पाच्या नवीन बंद नलिकाद्वारे पाणी सोडावं अशी मागणी होती. तर आता नवीनच मागणी आली होती. आम्ही त्याला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि खेळणा प्रकल्पाची उंची वाढवणं, खेळणा प्रकल्प तो आम्ही आज निर्णय केलेला आहे. आज म्हणजे साधारण मला वाटतं एकूणच 1.6 मागणी आहे 1.6 पाणी उपलब्धतेप्रमाणे मान्यता 0.8 MM³ तिथं स्टोरेज होऊ शकतं ॲडिशनल असं आमचा सर्वे सांगतो आहे. आणि सुधारणा तिथं जमीन ॲक्वायर झालेली आहे म्हणजे देर इज नो नवीन ॲक्विजिशन पुढे. मला वाटतं प्रामुख्यानं आता जे मच्छीमाराचं जे काम होतं तर ते सुद्धा आता यापुढे म्हणजे मत्स्य व्यवसायाचं जे काम आहे ते आता महामंडळाच्या वतीने ते विकसित करावं असा आपण निर्णय केलेला आहे. जे मत्स्य महामंडळ वगैरे जे करत होतं तर त्याला कुठे शिस्त राहिलेली नाही आहे. सगळं पाणी प्रदूषित धरणातलं होतं आहे. पाणी पिण्यासाठी धरणातले ते कोणी पाहत नाही, ठेकेदार कोणी माहीत नाही आहे. तर मग जसं आता पर्यटन विकास आम्ही करायचा निर्णय घेतला आहे तसं याचाही निर्णय आपण आता केलेला आहे की हे सुद्धा मत्स्य व्यवसायाचा जो कामकाज कारभार आहे त्यासुद्धा महामंडळाने ते धोरण आणून ते त्या पद्धतीने विकसित करावं. आता म्हणजे पर्यटन झालं हे झालं त्यामुळे मला वाटतं आता आपण आता याची नेमणूक केली आहे फायनान्शियल ॲडवायझरची, वित्त सल्लागाराची नेमणूक केली आहे आणि प्लस याच्या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. आपण जे प्रकल्प तयार करतो आहे आमच्या CDOकडे गेले की 2-2 वर्ष लागतात. त्यामुळे खाजगी संस्थेकडून ते काम करून घ्यायचं, 1-2 महिन्यात पूर्ण होईल. परंतु त्याचं अंतिम वेटिंग CDO करेल. CDOला वेट द्या म्हणजे असं नाही की मी केलं लगेच मान्य होईल, पण ते CDOने वेट करायचं. पण एवढं की CDOकडे 2 वर्ष काळ लागत होता तो ड्रास्टिकली कमी होईल म्हणजे प्रकल्पाला गती. हा त्या पाठीमागची भूमिका आहे. काय झालं शनी देवावर अडचण काही राहिलेली नाही आहे. तो राज्यपालांकडे अडकून पडला होता त्या याच्यामध्ये. आता राज्यपालांची आता नवीन नेमणूक झाली की ती मान्यता घेऊन मग MWRAची त्याला मान्यता मिळेल. MWRA का मी पाठवला होता ते राज्यपालाची मान्यता होत्या आणि त्याला जे काही कुठे अडचणी आता राहिलेली नाही. मी स्वतः त्यात लक्ष घातलेलं आहे शनिदेवगामध्ये आणि तो आता मला वाटतं राज्यपाल आता नवीन आलेले आहेत. आम्ही लगेच पाठपुरावा करून त्या कामाला सुरुवात करता येईल आपल्याला. नाही कसं आहे ते हायब्रिड एन्युटीमध्ये नाही सांगतो मी ते सांगतो मी हायब्रिड एन्युटीमध्ये आपण काय घेतले प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाच्या आणि त्या वित्त संस्था आणि ज्या ज्या एजन्सीज काम करणाऱ्या आहेत मोठ्या उदाहरणार्थ वेल्सपन आहे अशा मोठ्या संस्था त्यामध्ये काम करत आहेत. तर त्यांना आपण त्या सगळ्या प्रकल्पामध्ये आता हा प्रकल्प जो आहे गोदावरीचा यांना पण 10 वर्ष काल ठरवून दिला आहे. 10 वर्षात पूर्ण करावेत. काही प्रकल्प 7 वर्षात पूर्ण करावेत. हा आपला गोदावरीचा आहे तो मला वाटतं 7 वर्षात पूर्ण करा असं म्हटलं आपण. वेळगंगा मोठा आहे त्याला 10 वर्ष आपण दिलेलं आहे आणि त्यासाठी मग त्याप्रमाणे वित्त संस्था जी काम करणारी संस्था जी आज पुढे यायला तयार आहे आणि त्याचा मग त्याच्यामध्ये त्यांना औद्योगिक पाण्याचा वापर असेल, पंप स्टोरेज पॉलिसीमध्ये त्यांना हायड्रोचं काम करायचं असेल, स्वतः त्यांनी काय यावं पुढं हे पैसे उभे करताना त्यांना याचाही फायदा त्यांनी मिळावा त्यांनी घ्यावा ज्यामुळं त्यांचा प्रकल्पामध्ये इंटरेस्ट वाढेल, गुंतवणूक करतील, कर्ज काढतील आणि त्या प्रकल्प वेळ पूर्ण होईल. हा नवीन कन्सेप्ट आता पुढे आणलेला आहे आपण. नाही कृष्णा मठ नाही त्याला अडचण काही नाही आहे. मुळात भीमा कृष्णा स्थिरीकरण जे आहे ते आपण जवळजवळ 80 TMC पाणी आपण डायव्हर्ट करतो कृष्णेतून उजनीमध्ये.
त्याला आता फायनल स्टेजला आहे, तर वर्ल्ड बँकेची मदत आहे आपल्याला. तो साधारण जवळजवळ 100 किलोमीटर बोगदा करतो आपण ते पाणी आणण्यासाठी. त्याला काय 2 महिन्याची विंडो असते, तर ते पुराचं पाणी डायव्हर्ट करायचं आपल्याला. त्यामुळे बोगद्याची उंची आता आम्ही हे स्केल ऑफ बोगद्याची साईज वाढवतो आहे, कारण पाणी आपल्याला अधिक चालता आलं पाहिजे, नंबर 1. आणि उजनीमधून आल्यानंतर जे सिना कोळावाला पाणी न्यायचं आहे आपल्याला. आज ते 7 TMC पाणी 23 TMC पाणी द्यायचं आहे आपल्याला त्याला. त्यामुळे आता आपण 16 TMC पाणी उचलतो, 7 TMC पाणी उचलतो आहे. आणि 7 त्याला काय काम सुरू आहे आता. आय थिंक बाई नाही, अडचण नाही काय त्यामध्ये, ॲब्सोल्युटली काय प्रॉब्लेम नाही. निधी आहे यावर्षी, निधी आहे. यावर्षी आपण दिलं आहे त्यांना पैसा. हां नाही, त्याचा काही संबंध नाही काही. तो बरोबर साहेब. आता असं आहे की मुळातच आता हां हे माझ्या आता मी माझ्या विषयात बोलू शकतो साहेब. आता जेवढं माझ्यावर दायित्व होतं ते की मी पूर्ण करू राहिलो होते. संभाजीनगरला लिकर कंपन्या इतक्या आहेत, तिथे सगळं पाणी जातं, बरंचसं पाणी आहे. त्याच्या संदर्भात काय नाही, मी काही त्याचा आढावा घेतला नाही आहे. म्हणजे टू व्हेरी फ्रँक, म्हणजे उगाच मी काहीतरी तर ते काही MID त्यांना पाणी परवानगी त्यावेळी MIDCने घेतली असेल है ना. आपण काय पाणी परवानगी देत नाही ना. हां नाही, तुमचा गैरसमज आहे बरं का तो. हा गैरसमज पहिला काढून टाका. संभाजीनगर नाशिक असं काही तुम्ही कसं करता प्रादेशिक वाद निर्माण करता. साधं काम आहे की पाणी वरून येणार आहे कुठं, कोकणातून. मग कोकणातल्या चीफ इंजिनियरला जवळ काय, म्हणून आपण मुळात म्हणून ते प्रकल्प ते चीफ इंजिनियर कार्यालय ठाण्याला होतं. हे लक्षात घ्या. ते ठाण्याहून नाशिकला काय आणलं की एक सब डिव्हिजन नाशिकचं आपण प्रवरी सब डिव्हिजन आपण हलवलं एक नाशिकला. त्यांना जागा देऊन टाकली आणि तिथून त्यांना रोज याला जायचं आहे, पालघर जिल्ह्यात जायचं आहे, खाली कोकणात उतरायचं आहे. म्हणून ते सोयी करता केली. त्याला काही इथं करता येईल ना, पण शेवटी इथं मुख्य अभियंता जाऊन वर काय करणार आहे हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे इथं काही होईल ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. ॲब्सोल्युटली वी आर ओपन टू एव्हरीथिंग. तिथं चीफ इंजिनियर राहिला म्हणजे पाणी असं काही नाही. फक्त ते सर्वेक्षणाकरता प्रकल्पाच्या तयारीकरता आपण ते ठेवलेलं आहे तिथे. बाकी इथं आपण इथलं काहीच हलवत नाही आपण. काय स्थिती त्याला काही बरोबर नाही, त्याला अडचण काही नाही. आता मी कर बरोबर काय तुमचं मागच्या वर्षीपर्यंत जो ठेकेदार नेमला होता तो डिफॉल्ट झाला आहे. तो काय मागच्या वर्षी निधी नव्हता सर, यावर्षी निधी आलेला आहे. यावर्षी काम पूर्ण होतं. त्याच्यासाठी आकृती बनवलं नाही, त्याच्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण नाही. आता गोदावरीवरची आकृतीबंध तो प्लॅन तर अगोदरच तयार आहे. आपल्या लवादामधला प्लॅन तयारच होता गेटवर बांधण्याचा. आता त्याचं रूपांतर आता सगळ्या ठिकाणी मागणी काय लागली आता की हाय लेवल बॅरेजेस बांधा म्हणून. त्याला मी मान्यता देऊ राहिलो. आता जेवढं पाणी आपलं अडवता येईल त्या लवादाप्रमाणे तेवढं पाणी आता ह्या डाऊनस्ट्रीमला गोदावरीच्या ते आपण त्याचं रूपांतर करतोच आता. म्हणजे काही केटीवरचं हाय लेवल बॅरेजमध्ये करतो आहे, काही नवीन हाय लेवल बॅरेज बांधण्याचा आता प्रस्ताव केलेला आहे. हां नाही, विष्णुपुरीचं काय आहे की त्याचा विष्णुपुरीचा प्रस्ताव मॉडर्नायझेशनचा होता. ते सगळे खराब झाले. त्या मी आता करतो आहे सुरू. त्याला मान्यता देतो आपण विष्णुपुरीच्या टोटल रेनोव्हेशनला प्रकल्पाच्या. पण बाभळीचा प्रॉब्लेम काय झाला आहे की बाभळी बंधाऱ्यामध्ये जो श्रीराम सागर जो आहे काय पाचमपोड काहीतरी नाव होतं, पोचमपाड त्याला जो नाव आहे, ते आपल्याला दरवाजे लावू देत नव्हतं जून मार्चपर्यंत. थोडं विसंगती त्यांच्या काम. आज म्हणजे मला वाटतं किती TMCचं आहे पोचमपाड? 100 TMC नाही पोचमपाड किती TMC? 26 80 TMC. हां 80 TMCचं पोचमपाड आहे. हां हां मग त्याच्यातून जवळजवळ आता 200 TMC पाणी होऊन गेले यावर्षी. आणि वर ते बंधारे वर ते धरणाचे गेट काहीतरी लावायचं लवकर उघडत नाही. त्यामुळं मागचा जो एरिया बाभळीच्या भागातला ते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी सबमर्ज होता. तर तुम्ही आता हातात घेतलेला मुद्दा तो माझा मी स्वतः प्रयत्न करतो आहे त्यांच्या त्या
पत्र लिहिलं मंत्र्यांशी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना, आणि मी सुद्धा जाऊन त्यांची वेळ घेतो आता की काय मार्ग निघू शकतो. कारण त्या याच्यातून त्यातून हा प्रश्न निघायला लागला पाहिजे. कारण त्या दोन भाग येते परतसुद्धा बाबळीमध्ये. काही लोकांना पाणी पाहिजे, काही लोकांनी पाणी अडवलं, जास्त पाणी अडवल्यामुळे शेतीचं नुकसान होतं. असे दोन प्रवाह आहेत तिथे. आता जो माझा जो आता एवढा अभ्यास झाला त्याच्यातून बोलतो. माझा आम्ही रॉंग, करेक्ट मी फॉर्म रॉंग, पण हो करणार. एक आपण नवीन पाणी बाहेरचं आणण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे असं की आहे त्या पाण्याचा पुरेपूर वापर होत नाही. जसं आता जायकवाडीचे म्हणजे उजवा कालवा चांगला आहे, पण डाव्या कालव्यात अजून एक तेलपर्यंत पाणी जात नाही. मग त्याच्यासाठी आपण काही करतो नाही. आता मी उजव्या कालाची अतिशय वाईट स्थिती होती पूर्वी लाईनिंगला. आता आपण गोदावरीचा डावा कालवा म्हणजे जायकवाडीचा यावर्षी पूर्ण लाईनला घेतलेला आहे. जवळजवळ किती खर्च झाला? 800 कोटी रुपये खर्च करतो आपण. त्यासाठी आम्ही आता प्रस्ताव करतो आहे की ज्यामध्ये नाबार्डचं फंडिंग आपण घेतो. त्यासाठी नाबार्डने आपल्याला 15,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यातले पहिल्या टप्प्यातले 7,000 कोटी रुपये खर्च झाले. दुसऱ्या टप्प्यातले 7,000 कोटीमध्ये आम्ही ते पैसे मागतो आहे जायकवाडी टप्पा 2साठी. याच्या म्हणजे पूर्ण जायकवाडीचं लाईनिंग करून सगळ्या चाऱ्या मग पीडीएन करायचे. म्हणजे जवळजवळ 80% पाणी 40% पाणी सेव्ह होईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आज पाण्याचं मी आढावा घेत होतो मंत्री झाल्यानंतर 40% लॉस आहे आज जायकवाडीच्या त्या कालव्याच्या जीर्ण झाल्यामुळं याच्यामुळं. तर म्हणून हे सगळं आपण प्लग करू त्या लाईनिंगमुळे पाणी वाचेल. अतिरिक्त योजनांना जे काही आमच्या भागातले लोकप्रतिनिधी पाणी मागत आहेत, मग आम्हाला ते फेर नियोजन आपल्याला करता येईल. आपल्याला नाही आता मी माहिती घेत होती. आता आपण काय केलं, एक नवीन कन्सेप्ट आणला आहे, लो हँगिंग फ्रूट्स म्हणून आहे. लो हँगिंग फ्रूट्स म्हणजे काय की जे प्रकल्प 500 कोटी रुपयामुळे 2 वर्षात किंवा जे निधीत पूर्ण होतात त्यावर रखडलेले आहेत, असं आपण एक 25,000 कोटी आराखडा तयार केला आहे की जे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे 2 वर्षात त्याचा इम्पॅक्ट येऊ शकेल. म्हणजे मग तो पाईपलाईनचा असेल, कालव्यांच्या नूतनीकरणाचा असेल, कारण बरेच कालवे आता 30-40 वर्ष झालेत, काही धरणाच्या दुरुस्तीचा असेल. आम्ही हे सगळं नाबार्डला देतो आहे आता. नाबार्डमध्ये जर साधारण 25,000 कोटी रुपये लागतात. त्याचा मला संख्या माहीत नाही. इट मे बी मोर दॅन 84, अराउंड 85 वगैरे असते.